माझ्या नातेवाईकांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये बऱ्याच जणी मला विचारत असतात की तुझे ट्विन्स बाळ आहे तरीही त्यांची हेल्थ एवढी चांगली कशी, असं तू त्यांना काय खाऊ घालते. तर मला तुमच्यासोबत आज काही टिप्स शेअर करायच्या आहे की मी माझ्या बाळांना जेवणामध्ये काय काय देते की जेणेकरून त्यांची हेल्थ एवढी चांगली आहे. आणि मी तुम्हाला त्यांचा जन्माच्या 5-6 दिवसानंतरचा व्हिडिओ दाखवते ते कसे होते ते. ऍक्च्युली ते ट्विन्स असल्यामुळे दोघांचं वेट 2-2 किलो होतं, परंतु हेल्थ चांगली होती त्यांची, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीची काही गरज आली नाही. परंतु 2-2 किलो म्हटलं तरी बाळांचं वेट काही खूप नव्हतं. मग डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाचं वेट आयडियली बाळ 8 महिन्याचं होईपर्यंत दर महिन्याला 900 ते 950 ग्रॅम वाढलं पाहिजे. आणि माझं ते टार्गेट होतं की एका महिन्याला बाळाचं वेट 900 ते 950 ग्रॅम मी वाढवणार. सुरुवातीला बाळाला दर 2 तासात फिडिंग करायची असते. फॉर्म्युला मिल्क प्लस ब्रेस्ट फिडिंग असं माझं चालू होतं. आणि ट्विन्स असल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग सफिशियंट नव्हते, म्हणून फॉर्म्युला मिल्कचाही मला आधार घ्यावा लागत होता. प्रत्येक 2 तासात कंपल्सरी माझ्या दोघी बाळांना दिवसा आणि रात्री ते 2 ते 3 महिन्याचे होईपर्यंत प्रत्येक 2 तासात फॉर्म्युला मिल्क प्लस कधी ब्रेस्ट फिडिंग असं चालू होतं. त्यानंतर आता मी तुम्हाला त्यांचा 4 महिन्याचा व्हिडिओ शेअर करते. 4 महिन्यातच बाळांची तब्येत अशी गुटगुटीत झाली होती. त्यानंतर बाळ जेव्हा 5.5 महिन्याचे झाले तेव्हाच मी त्यांना वरचं अन्न खायला द्यायला सुरुवात करायचं ठरवलं. कारण बऱ्याच जणी काय करतात की बाळ 7-8 महिन्याचं झाल्यानंतर त्याला वरचं अन्न द्यायला सुरुवात करतात, का तर बाळ पचवेल की नाही ह्या भीतीने. परंतु फक्त फॉर्म्युला मिल्क माझ्यासाठी सफिशियंट नव्हतं. दोघी बाळ असल्यामुळे मला दोघी बाळांना लवकर अन्न सुरू करायचं असं मी ठरवलं होतं. ते 5.5 महिन्याचे झाले आणि मी त्यांना भाताचं पाणी दिलं. सुरुवातीला उकळलेलं साधं पाणी उकळून गार करून ते 2-3 दिवस पाजलं. मग भाताचं पाणी सुरुवात केलं. त्यानंतर डाळीचं पाणी सुरुवात केली. त्यानंतर मी सफरचंदाचा वरचा किस काढून ते उकडवून आणि मिक्सरमध्ये दळून तो गर त्यांना पाजायची. त्यानंतर पपई किसून ती दळून ती त्यांना पाजायची. त्यानंतर चिकूचा पण वरचा सगळा साल काढून ते दळून असं त्यांना सुरुवातीला डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मी पपई, चिकू, सफरचंद, डाळीचं पाणी याची, भाताचं पाणी याची सुरुवात केली. त्यानंतर मी त्यांच्यासाठी ते 6-6.25 महिन्याचे झाले. त्यानंतर मी त्यांना, मला कळायला लागले की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पचतायत. मग मी त्यांना नागलीची पेज द्यायला सुरुवात केली. नागली आम्ही घरीच धुवून मोड आणून ती भाजून मग दळली आणि तिचं पीठ बनवलं होतं. त्यानंतर तांदळाची पेजही द्यायला सुरुवात केली. तांदळामध्ये मी सुरुवातीला अगदी थोडीशी मुगाची डाळ घातली होती, कारण बाकीच्या डाळींचा बाळांना गॅस होऊ शकतो असं म्हणतात, म्हणून सुरुवातीला मी डाळी देण्याचं डायरेक्टली टाळलं होतं. मग मी तांदळामध्ये फक्त थोडीशी अगदी मुगाची डाळ ते पण धुवून घेतलं होतं आणि वाळवून भाजून आणि मग त्याचं पीठ बनवलं होतं. त्या 6-6.25 महिन्याचे झाल्यानंतर मी बाळांना कंपल्सरी सकाळी नागलीची पेज आणि संध्याकाळी तांदळाची पेज हे रुटीन ठेवलंच होतं. त्यानंतर दुपारीमध्ये कधी चिकूचा, कधी सफरचंदाचा, कधी पपईचा असा ज्यूस त्यांना देत होती. त्यानंतर मी गाजर उकडवून सेम त्याचाही गर करून बाळांना देत होती. आता तुम्ही माझ्या बाळांचा 6 महिन्याचा व्हिडिओ बघा, त्यांची तब्येत किती छान झाली होती ते. आणि बाळ फक्त वरून हेल्दी दिसलं नाही पाहिजे, वरून गुटगुटीत नाही दिसलं पाहिजे, तर त्याची इंटरनल हेल्थ सुद्धा चांगली झाली असली पाहिजे. आज माझी बाळ 14 महिन्यांची आहेत. आतापर्यंत आता बाळांना सर्दी खोकला ही नॉर्मली ऋतू बदल झाला की होत असतो. सर्दी खोकल्याशिवाय त्यांना कधीही ऍडमिट करण्याची वेळ आली नाही, कधी ते मोठे आजारी पडले नाही, कारण त्यांची इंटरनल हेल्थही खूप चांगली आहे. कारण नागलीची पेज मी आजही ते 14 महिन्यांचे झाले कंपल्सरी दिवसातून एकदा देत असते आणि ते आवडीने खातात. त्यानंतर मग मी हळूहळू त्यांना उपमा, पातळ खिचडी, त्यानंतर पांढरा भात तूप टाकून तो खाऊ घालते. त्यानंतर मी ज्या काही पेज वगैरे बनवते त्या कंपल्सरी गावठी तुपातच बनवते, त्यामुळे त्यांना हेल्दी पदार्थ अजून एक एक्स्ट्रा ऍड होतो. मी बाळांना 12 महिन्याचे होईपर्यंत मिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवलं होतं आणि साखरेचं प्रमाण आजही 0च आहे. साखरेऐवजी मी त्यांना गूळ किंवा मग बीट्स म्हणजे
खजूर, गोड पदार्थ काही द्यायचा असेल तर गुळ किंवा खजूर ह्या दोघांचा मी वापर करत असते. त्यानंतर मी बाळांना कंपल्सरी आठवड्यातून एकदा मखानाची खीर देत असते. मखानाची खीर बनवताना मी त्यात थोडेसे पोहे, मखाना आणि सगळे ड्रायफ्रुट्स घालून आणि गावठी तुपातच ती पण बनवते. परत एक हेल्दी पदार्थ त्यांच्या पोटात जात असतो. त्यानंतर पालेभाज्यांमध्ये पालकाची भाजी आठवड्यातून एकदा कंपल्सरी असते. मेथीची भाजी अगदी बारीक चिरून शिजवून घ्यायची, मिक्सरमध्ये दळून फक्त थोडासा लसूण आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि एवढंसं मिरचीचा तुकडा टाकला, पोळीमध्ये चुरून बाळ अगदी आवडीने खातात. प्लस बाळांना कंपल्सरी सेम पदार्थ द्यायचे नाहीत. सकाळी वेगळं करा, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, रात्री वेगळं. वेगळ्या चवीमुळे बाळ सगळे पदार्थ आवडीने खातात. बाळ जेव्हा चवीने खायला लागतं तेव्हा सगळे पदार्थ त्याच्या पोटात जातात आणि ते व्यवस्थितपणे जेवण करतात. माझ्या दोघी बाळांविषयी मला असं कधीच जाणवलं नाही की मी हा पदार्थ बनवला आणि हा वेस्टेज गेला म्हणून. त्यांना भूक लागल्यावरच मी त्यांना जेवायला देत असते. हा एक माझा रूल आहे. कारण जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हाच तो खाणार आहे. उगाच भूक नाही 2 चमचे खाईल, 3 चमचे खाईल, बाकीचं तसंच पडेल, परत ते आपल्याला देऊशी वाटत नाही. त्यामुळे भूक लागल्यावरच बाळांना खाऊ घालायचं हा एक माझा फंडा आहे. आणि प्लस बाळांना प्रत्येक पदार्थ द्यायला सुरुवात अगदी लवकरपासून कमी प्रमाणात द्या तुम्ही, पण प्रत्येक पदार्थ द्या, जेणेकरून बाळांना त्या प्रत्येक पदार्थाची चव लागेल. आता मी ते 14 महिन्याचे आहे ना, तर 12 महिन्यापासून मी त्यांना कंपल्सरी 1 टाइम पोळी चुरून, जी पातळ भाजी केली त्यामध्ये चुरून पोळी कंपल्सरी देत असते. 1 टाइम भात असतो. नागलीची पेस्ट तर कंपल्सरीच असते. फ्रुट्स आता मी उकडवून देत नाही कारण आता ते मोठे झाले आहे, तर ते डिरेक्टली केळी पण डिरेक्टली खातात, सफरचंद पण डिरेक्टली खात असतात. सो अशा प्रकारे मी माझ्या बाळांना वेळोवेळी दिवसातून 4 वेळा जेवण बनवते. कंटाळा अजिबात करत नाही. त्यानंतर ते जवळपास 10 महिन्याचे होते तोपर्यंत मी त्यांना फॉर्म्युला मिल्क दिलं. 10 महिन्यापासून मी त्यांना गाईचं दूध सुरू केलं आणि मी त्यांना दूध काला हे पण कधीतरी देत असते. दुधाचा काला मी 8 महिन्याचे होते तेव्हापासून स्टार्ट केलंय. अर्धी चतकूर पोळी चुरून घ्यायची आणि त्यामध्ये गाईचं दूध टाकून ते त्यांना खायला द्यायची. ते पण ते आवडीने खातात. 10 महिन्याचे झाल्यानंतर त्यांना गाईचं दूध सुरू केलं आणि 12 महिन्याचे झाल्यावर मी फॉर्म्युला मिल्क टोटली बंद केलं आणि आता बाळ माझी दिवसातून 2 लिटर, दोघी बाळ 2 लिटर दूध दिवस आणि रात्र मिळून पिऊन जातात. आणि बाकीच्या सगळ्या जे पदार्थ मी बनवत असते ते पण अगदी आवडीने व्यवस्थित खातात. अशा प्रकारे मी माझ्या बाळांचं डेली रुटीन खायचं ठेवलं आहे. त्यामुळे माझे बाळ आत्ता ह्या कंडिशनला असे आहेत, गुटगुटीत, गुबगुबीत, हेल्दी, सदृढ आणि आरोग्यदायी.